जय भोलानाथ, जय भोलानाथ, जय भोलानाथ. तर मैत्रिणींनो, आम्ही आता कुठे आहोत? नीलकंठ महादेव दर्शन घ्यायला आलेलो आहोत. नीलकंठ महादेव दर्शन ऋषिकेशपासनं 26-27 किलोमीटर एकदम हिलवरती आहे. आम्ही आत्ता हे बघा, अगदी हिमालयांच्या रांगेमध्ये अगदी उभे आहोत आणि मस्त सगळ्याजणी चाललो आहोत दर्शनासाठी. छान सगळ्या तयार झालेल्या आहेत. इथून दिसत आहेत का सगळ्याजणी? आणि सफेद शुभ्र पेहराव आहे. प्रचंड गारवा आहे, प्रचंड गारवा म्हणजे हा बर्फाची थंडी असते ना, तसा गारवा आहे इकडे. आणि आम्ही बघा सो मस्त वाटते. दर्शन आतमध्ये मला माहिती नाही मोबाईल अलाउड आहे नाही आहे, परंतु तरी बघूयात पुढे जाऊन काय सिच्युएशन असेल, कारण मीही पहिल्यांदा येते इकडे दर्शनाला. शरण में आके मैं धन्य हो गया, तेरी शरण में आके मैं धन्य हो गया, तेरी शरण में आके मैं धन्य हो गया, तेरी शरण में आके मैं धन्य हो गया. जन्मों की प्यास थी जो, की प्यास चा आम्ही लाभ घेतला मैत्रिणींनो. सुंदर अशा ह्या आरतीमध्ये आम्ही अगदी छान तल्लीन होऊन गेलो होतो. सुंदर अशा ह्या ऋषिकेशमध्ये सुंदर ऋषिकेशमधली थंडी आणि ऋषिकेशचे रस्ते अप्रतिम. गंगा आरती विचारूच नका. हे बघा, ह्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद. खरेदी केलेली आहे ऋषिकेशमध्ये मस्तपैकी, आणि ऋषिकेश खरंच खरेदीसाठी पण छान आहे. माझं आवडतं ठिकाण, मी पहिल्यापासून सांगत असते तुम्हाला की मला ऋषिकेशची गंगा आरती आणि गंगा घाट प्रचंड आवडतो. तिथे जी शांती आहे ना, ती कुठेच नाही. तर मैत्रिणींनो, आता आम्ही भटकंती करतोय खाण्यापिण्याची आणि जरा थोडी हॉटेल शोधाशोधीची. हा आहे ऋषिकेश, हे आहे ऋषिकेश. मस्त सुंदर आणि सुटसुटी शांत. नक्कीच विजिट करा, आणि विजिट करायच्या अगोदर तुम्हाला काही अडचण आली तर मला विचारा.